सुरुवातीला आपण पाहणार आहोत लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी म्हणजे विधान परिषदेच्या जागांची। विधान परिषदेच्या जागेसाठी महायुती आणि राष्ट्रवादीकडून कुणाची नावे जाहीर होणार याची ही बातमी आहे। महायुतीमध्ये इच्छुकांमध्ये स्पर्धा आहे, तर राष्ट्रवादीची नावाची घोषणेची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे आणि त्यामुळे महायुतीमधून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागले। तर दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे आणि ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे। खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे या बैठकीला उपस्थित राहतील। दुपारी 3 वाजता निसर्ग कार्यालयात ही बैठक होणार आहे। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा वर्षपूर्ती सदेह वैकुंठगमन सोहळा अर्थात बीज सोहळा आज देहू नगरीमध्ये पार पडतोय आणि त्यासाठी लाखो वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झालेत। पहाटे काकड आरती झाली, अभिषेक झाला। 10:30 वाजता मुख्य मंदिरातून पालखी प्रस्थान होणार आहे। 12 वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमन सोहळा पार पडणार आहे।